9th मॅथमॅटिक्स मध्ये आज आपण 5वा चॅप्टर चालू करणार आहोत. पार्ट 1 चा नवीन चॅप्टर ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हरायबल्स. टाका हेडिंग लिनियर इक्वेशन्स इन टू व्हरायबल्स. बघा सगळेजण इकडे लक्ष द्या. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हरायबल्स. दोन व्हरायबल म्हणजे दोन अक्षर असतात त्याच्यामध्ये अल्फाबेट एक्स वाय एम एन ए बी. जास्तीत जास्त एक्स वाय चा वापर असतो. आणि लिनियर इक्वेशन म्हणजे त्याचा पॉवर एक असतो, स्क्वेअर वगैरे क्यूब वगैरे राहत नाही. त्याच्यामध्ये बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 14, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 2. कॉमा पर्यंत एक इक्वेशन असते, कॉमाच्या नंतर एक इक्वेशन असते. x plus 14 is x plus y is equal to 14. हे एक इक्वेशन आहे. x minus y is equal to 2 हे एक इक्वेशन आहे. दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का नाही कसं ओळखायचं? दिलेले इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का नाही कसं ओळखायचं? अगोदर x पाहिजे, त्याला जोडून y पाहिजे, मध्ये प्लस राहू द्या किंवा मायनस राहू द्या, आणि इज इक्वल टू नंबर पाहिजे. त्याला म्हणायचा स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. त्याला का म्हणायचं? स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. आता मला सांगा कॉमा पर्यंत बघा बरं आहे का? पहिलं x नंतर y इज इक्वल टू नंबर आहे, त्याला लिहून इक्वेशन 1 नाव द्या. कॉमाच्या नंतरचं इक्वेशन सुद्धा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. अगोदर x नंतर y बरोबर नंबर. x मायनस वाय इज इक्वल टू 2 इक्वेशन नंबर 2. आता हे दिलेले दोन्हीच्या दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का? तर ह्याच्यामध्ये x सारखा आहे का y सारखा आहे? दोघं बी सारखे आहेत. x बी सारखा आहे, y बी सारखा आहे. म्हणजे 2x 3x 5y 3y असं राहते. पण आता इथं सध्या x सारखंच आहे, y सारखा आहे. x चं साइन कसलं आहे? सेम. काही नाही म्हणजे काय? प्लस. काही नाही म्हणजे काय? प्लस. y चं साइन कसलं आहे? एक प्लस मायनस. साइन सेम असेल तर सबट्रॅक्शन करायचं, आणि साइन डिफरंट असेल तर ऍडिशन करायचं. आता इथं तुम्ही सबट्रॅक्शन बी करू शकता, ऍडिशन, कारण तुमचं जे सेम व्हरायबल आहे ते सेम व्हरायबल x बी आहे y बी. तुम्हाला x कट करायचा असेल तर तुम्ही सबट्रॅक्शन करा. का बरोबर x कट करायचा असल्यावर सबट्रॅक्शन म्हणलो मी? कारण त्यांचं साइन सेम आहे. जर तुम्हाला y कट करायचा असेल तर तुम्ही ऍडिशन करा. असं मी का म्हणलं सांगा बरं? कारण की y चे साइन डिफरंट आहे. हा धडा जशास तसं 10वीला आहे परत. आता इथून जे चालू झाले बघा धडे, आता हे सगळे धडे जशा नावानिशी जशास तसे.
नावात सुद्धा बदल नाही. म्हणून आता खरी 10वी आजपासून चालू झाली तुमची नियमानं. कळालं का? हेच गणित सेम टू सेम आहेत तुम्हाला पुन्हा. मग आता वायचं साईन डिफरंट आहे म्हणून ऍडिशन करायचं. मग सांगा काय? ऍडिंग इक्वेशन 1 and 2 केलो. आता ऍड करू खाली. सांगा कसं? x plus y is equal to 14, x minus y is equal to 2. करा ऍड. x plus x plus y minus y कट. 14 plus 2 16. बरोबर आहे. हे 2 इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये इकडं आलं डिवायडेशन मध्ये. सांगा x इज इक्वल टू 16/2, x इज इक्वल टू 2 8 16. आलं का उत्तर एक? आता हे आलेलं उत्तर तुम्ही, हे जे आलेलं उत्तर आहे तुमचं, हे उत्तर तुम्ही 1 मध्ये बी ठेवलं तर चालतंय किंवा 2 मध्ये ठेवलं तर बी चालतंय. तुमच्या मनाचा प्रश्न आहे. 1 मध्ये बी ठेवल्यावर तेच उत्तर येतंय, 2 मध्ये बी ठेवल्यावर तेच उत्तर येते. मी सध्या 1 मध्ये ठेवतो. सांगा काय? सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. काय आहे सांगा बरं? x प्लस वाय इज इक्वल टू 14. एक्सच्या ठिकाणी ठेवा 8 प्लस वाय इज इक्वल टू 14. 8 ला तिकडं पाठवा, मायनस होत आहे. y इज इक्वल टू 14 मायनस 8, y इज इक्वल टू 6. आले उत्तर. आता उत्तर कसं लिहायचं बघा या गणिताचं. ब्रॅकेट मध्ये x ची किंमत अगोदर किती आली x ची? इथं सिरियली अगोदर कोण आहे, नंतर कोण आहे? पण अगोदर उत्तर x चं. कधी कधी अगोदर उत्तर y चं येते, पुन्हा x चं येते. कोणतं उत्तर अगोदर काढलं ह्याला महत्व नाही. इथं सिरियलला कोण अगोदर आहे, नंतर कोण आहे? हा, x ची किंमत ठेवा. सांगा 8,6 आर द solution of given simultaneous equation. याला सायमल्टेनियस इक्वेशन सुद्धा म्हणतात. लिनियर इक्वेशनला का म्हणतात? सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे तुम्हाला ऍक्च्युअली आता लगेच कळणार नाही का आहे ते. एक 2-3 गणितं होऊ द्या, तुम्हाला परफेक्ट आयडिया येऊन जाईल. आणि सोपा भाग आहे, काही विशेष अवघड नाही. कॉमा पर्यंत एक इक्वेशन असते आणि कॉमाच्या नंतर एक इक्वेशन असते. कॉमा पर्यंत जे इक्वेशन दिलेलं आहे ते इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? स्टँडर्ड फॉर्म म्हणजे कोणता? अगोदर x, त्याला जोडून y बरोबर संख्या आहे का? x प्लस वाय इज इक्वल टू 14. त्याला नाव द्या. मग नसल्यावर कसं करायचं? नसल्यावर तिची जागा बदलता येते आपल्याला. बरोबर आहे. समजा असं असेल का, x इज इक्वल टू वाय प्लस 9 आहे. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? नाही. ह्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं बदलणार? y ला अलीकडे घ्या. कळलं? ते त्या गणितात बघू. आता सध्या डोक्यात घेऊ नका तुम्ही ते इक्वेशन. दुसरं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का बघा बरं. x मायनस वाय इज इक्वल टू 2. एकाला 1 एकाला 2 नाव दिलं. दिलेल्या इक्वेशन मध्ये x चे व्हरायबल सेम आहेत का y चे? x चे बेत. मग आता तुम्हाला कुणाला कट करायचं आहे हे तुम्ही ठरवा मनात. जर तुम्हाला x ला कट करायचं असेल तर तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. का बरं? x चं साइन सेम आहे. साइन सेम असेल आणि तुम्हाला जर त्याला कट करायचं असेल, इलिमिनेट करायचं असेल, तर तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करावं लागतं. आणि साइन जर डिफरंट असतील आणि तुम्हाला इलिमिनेट करायचं आहे, कट करायचं आहे, तर तुम्हाला ऍडिशन करावं लागेल. आता इथं का करायचं ठरलं आपलं? ऍडिशन. का बरं ऍडिशन? आपल्याला y कट करायचा आहे
आणि वायचे साईन काय आहेत, एकाचं प्लस आणि एकाचं मायनस. म्हणून काय केलं मी, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. x plus y is equal to 14, x minus y is equal to 2, plus y minus y कट झालं, x plus x, 14 plus 2, हे 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडं आलं डिवायडेशन मध्ये, x बरोबर 8 आलं. आता हे x बरोबर 8 व्हॅल्यू कुठं ठेवावं, 1 मध्ये का 2 मध्ये, असा काहीही नियम नाही. तुम्हाला जिथं ठेव वाटेल तिथं ठेवू शकता तुम्ही. 1 मध्ये, मी 1 मध्ये ठेवलोय. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1, x प्लस वाय इज इक्वल टू 14, 8 प्लस वाय इज इक्वल टू 14, 8 इकडं आलं मायनस झालं, 14 मायनस 8 6. x ची व्हॅल्यू 8 आहे, y ची व्हॅल्यू 6 आहे. का लिहिणार, 8,6 ब्रॅकेट. उत्तर कसं लिहायचं, ब्रॅकेट मध्ये, इक्वेशन मध्ये पहिला अक्षर कोणता आहे, दुसरं कोणतं आहे. म्हणून अगोदर x ची व्हॅल्यू 8, y ची व्हॅल्यू 6 आर द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. कळालं का गणित सगळ्याला, समजलं, घ्यायला. काय सांगा, लिहून घ्या गणित.
बघा आता अजून एक गणित करून दाखवतो. x plus y is equal to 45 comma 2x minus y is equal to 54. बरोबर. दिलेले दोन्ही इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का? स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय? अगोदर x त्याला जोडून y बरोबर संख्या आहेत का सांगा बरं. आहेत का? नाहीत. नीट बघा. x y बरोबर संख्या, x y बरोबर संख्या आहेत. मग काय करू? एकाला 1 आणि एकाला 2 नाव देतो. x plus y is equal to 45 इक्वेशन नंबर 1. 2x minus y is equal to 54 इक्वेशन नंबर 2. आलं का लक्षात? आलं का लक्षात? x plus y is equal to 45 इक्वेशन नंबर 1. 2x minus y is equal to 54 इक्वेशन नंबर 2. दिलेल्या इक्वेशन मध्ये x चे टर्म सारखे आहेत का y चे टर्म सारखे आहेत सांगा. x चे नाहीत सारखे. x चे नाहीत सारखे. एक x आणि एक 2x आहे. y चे सारखे आहेत का? आहेत. y y च आहे. मग त्या सारख्या असलेल्या y चं साइन सेम आहे का डिफरंट आहे? मग आता डिफरंट आहे तर ऍडिशन का सबट्रॅक्शन? ऍडिशनच येतं. बरोबर आहे. मग सांगा काय करू? ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 ऍड करा. सांगा x plus y is equal to 45. 2x minus y is equal to 54. सांगा बरं. 2x plus x plus y minus y कट होत आणि कट व्हावं म्हणूनच आपण करला. 5 plus 4 5 plus 4 हे 3 इकडे डिवायडेशन मध्ये गेला. 3 3 ज 9 3 3 ज 9. x is equal to आलं. आता ही आलेली व्हॅल्यू y काढण्यासाठी 1 मध्ये ठेवा का 2 मध्ये ठेवा? आता इथं बघा मी म्हणलो कुठे बी ठेवलं तर चालतंय पण मला 1 मध्येच ठेवा वाटलेलं. का बरं? जे इझी वाटतंय, जे सोपं वाटतंय त्याच्यात ठेवायचं. तसं काय. आता 2 मध्ये आकडे जरा मोठमोठे वाटलेले आहेत म्हणून कुठं ठेवलेलं चांगलं? 1 मध्ये. म्हणून मी काय करणार सांगा? सबस्टिट्यूट x is equal to 33 in equation 1. सांगा काय 1? x plus y is equal to 45. ठेवा किंमत सांगा. 33 plus y is equal to 45. 33 तिकडे गेलं
y इज इक्वल टू 45 मायनस 33, y इज इक्वल टू 2 1. आता उत्तर कसं लिहिणार सांगा बरं. कंसामध्ये ब्रॅकेट मध्ये अगोदर x ची किंमत सांगा. काय x ची किंमत 33, कॉमा y ची किंमत 12 आर द solutions of given simultaneous equation. कळालं का नाही? सगळ्याला समजलं? घ्याल. झालं. एक गणित सांगतो मी. 2x plus y is equal to 5, comma 3x minus y is equal to 5. करा.
झालं. किती आलं? एक्स 2 आणि वाय 2, y. ओके.